Hi students, good morning to all of you. In last lecture, we have studied different types of HTML tags. In these tags, we also study a demo lecture. Hi students, good morning to all of you. In last lecture, we started a new topic, advanced web designing from our IT syllabus. लास्ट लेक्चरला आपण काय स्टडी केलं तर डिफरंट टाइप्सचे जे HTML टॅग्स आहेत ते डिफरंट टाइप्सचे HTML टॅग आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं. त्यासोबत अजून आपण काय पाहिलं तर एक सॅम्पल जे प्रोग्राम होता तो सॅम्पल प्रोग्राम आपण बघितला की ज्याच्यामध्ये आपण जे HTML टॅग शिकलेलो आहोत त्याचा यूज करून आपण काय केलं तर एक वेब पेज डिझाइन केलं होतं. त्याच्यानंतर अजून आपण लास्ट लेक्चरला काय पाहिलं तर लिस्ट टॅग जो आहे त्या लिस्ट टॅगला आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टार्ट केलं होतं. या लिस्ट टॅगमध्ये आपण दोन टाईप्सच्या लिस्ट लास्ट लेक्चरला बघितल्या. त्यातली पहिली लिस्टची टाईप जी होती ती होती ऑर्डर्ड लिस्ट. आता ऑर्डर्ड लिस्टमध्ये काय केलं जातं बघा, ज्याला तुम्ही ऑर्डर्ड लिस्ट तयार करता त्याला त्याच्यामध्ये लिस्ट रिप्रेझेंट करण्यासाठी काय केला जातो तर नंबरचा यूज केला जातो. त्याला आपण काय म्हणतो तर ऑर्डर्ड लिस्ट म्हणतो. त्याच्यानंतर सेकंड टाईपची जी लिस्ट आपण पाहिली ती होती अनऑर्डर्ड लिस्ट. ह्या अनऑर्डर्ड लिस्टमध्ये काय केलं जातं तर नंबरिंग करण्यासाठी बुलेट्सचा यूज केला जातो म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर अनऑर्डर्ड लिस्ट म्हटलं जातं. या दोन टाईप्सच्या ज्या काही लिस्ट आहेत त्या आपण मागच्या लेक्चरला स्टडी केलं होतं. मी एकदा त्याचा रिव्ह्यू तुम्हाला दाखवते. ही होती आपली ऑर्डर्ड लिस्ट. ऑर्डर्ड लिस्ट कशाने मेन्शन केली जाते तर ओपनिंग OL आणि क्लोजिंग OL टॅग हा कशासाठी वापरला जातो तर टू क्रिएट ऑर्डर्ड लिस्ट. त्याच्यानंतर या लिस्टमध्ये जर तुम्हाला एलिमेंट ॲड करायचे असतील तर त्याच्यासाठी जो टॅग वापरला जातो तो कोणता आहे li टॅगनं तुम्ही त्याच्यामध्ये एलिमेंट्स ॲड करू शकता. त्याच्यानंतर आपण अजून काय बघितलं तर त्याचे 3 ॲट्रिब्यूट्स आहेत. ते 3 ॲट्रिब्यूट्स कुठले आहेत बघूया. तीन ॲट्रिब्यूट्स बघितले. त्याच्यानंतर नेक्स्ट लिस्टचा जो टाईप होता तो होता अनऑर्डर्ड लिस्ट. ही अनऑर्डर्ड लिस्ट कशी तयार केली जाते तर त्याच्यासाठी ओपनिंग UL आणि क्लोजिंग UL या टॅगनं काय स्पेसिफाय केलं जातं तर अनऑर्डर्ड लिस्ट. याच्यामध्ये सुद्धा एलिमेंट ॲड करण्यासाठी काय केला जातो तर li टॅगचा यूज केला जातो. या लिस्टला काय म्हटलं जातं तर बुलेट लिस्ट असं त्याला म्हटलं जातं. याच्यासाठी सुद्धा 3 ॲट्रिब्यूट्स आहेत किंवा 3 व्हॅल्यूज आहेत की ज्याच्यामध्ये काय केले जातात शेप आपल्याला ड्रॉ करून दिले जातात. याची एक्झाम्पल्स जे आहेत हे एक्झाम्पलसुद्धा आपण काय केले तर लास्ट लेक्चरला स्टडी केले होते. एकदा बघा तुम्ही. हे आहे ऑर्डर्ड लिस्टचं एक्झाम्पल ज्याच्यामध्ये ऑर्डरिंगसाठी काय केलं होतं ABC याचा यूज केला होता. आणि अनऑर्डर्ड लिस्ट जी आहे ती अनऑर्डर्ड लिस्टमध्ये नंबरिंग न करता त्याच्यासाठी काय केला जातो तर बुलेट्स जे आहेत ह्या बुलेट्सचा यूज केला जातो किंवा डिफरंट टाईपचे सिम्बॉलचा यूज करून काय केली जाते लिस्ट डिझाईन केली जाते. आज आपण थर्ड टाईपची जी लिस्ट आहे त्यालाच काय म्हटलं जातं तर डेफिनेशन लिस्ट जी आहे ती आज आपण डेफिनेशन लिस्ट स्टडी करूया. आता डेफिनेशन लिस्ट बघा. ही लिस्ट जी आहे ती ऑर्डर्ड लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट जी आहे ह्या दोघांच्यापेक्षा थोडीशी ही वेगळी टाईपची लिस्ट आहे. आता आपण ऑर्डर्ड लिस्ट ज्याला पाहिलं त्याला तिथं काय केलं जातं तर ऑर्डरिंग केलं जातं म्हणजे नंबरचा यूज करून तुम्ही लिस्ट तयार करू शकता. अनऑर्डर्डमध्ये काय बघितलं तर आपण बुलेट्सचा यूज करतो किंवा डिफरंट टाईप्सचे जे सिम्बॉल्स आहेत त्या डिफरंट टाईप्सच्या सिम्बॉलचा यूज करून आपण काय करतो लिस्ट तयार करतो. पण इथं डेफिनेशन लिस्ट जी थर्ड टाईपची लिस्ट आहे याच्यामध्ये कोणतंही ऑर्डरिंग केलं जात नाही किंवा नंबरिंग केलं जात नाही किंवा सिम्बॉलचाही यूज केला जात नाही. तरीसुद्धा तुमचा डेटा काय केला जातो तर व्यवस्थितरित्या अरेंज केला जातो किंवा ॲज अ लिस्ट फॉर्मॅटमध्ये तयार केला जातो. त्याला काय म्हटलं जातं तर डेफिनेशन लिस्ट. आता जर तुम्हाला डेफिनेशन लिस्ट तयार करायची असेल तर त्याच्यासाठी कोणता टॅग वापरला जातो DL हा टॅग वापरला जातो. ज्या पद्धतीनं
ऑर्डर्ड लिस्ट तुम्ही तयार करता त्याला OL टॅग वापरला जातो. ज्या वेळेला अनऑर्डर लिस्ट तयार करता त्याला UL टॅग वापरला जातो आणि ज्याला तुम्हाला डेफिनेशन लिस्ट तयार करायची असेल त्याला DL हा टॅग वापरला जातो. आता नुसतं OL म्हटलं की ऑर्डर्ड लिस्ट तयार होते का नाही, तर त्या लिस्टमध्ये तुम्हाला काय करावं लागतात, एलिमेंट्स ॲड करावे लागतात आणि त्याच्यासाठी मग तुम्ही काय करता तर LI टॅगचा यूज करता. इथं एलिमेंट्स नाहीत ॲड केले जात, इथं काय केलं जातं तर डेफिनेशन्स तयार केल्या जातात. मग ज्याला तुम्ही डेफिनेशन लिस्ट तयार करता त्याला त्याची सुरुवात DL ने केली जाते म्हणजे डेफिनेशन स्टार्ट झाली. आता डेफिनेशन स्टार्ट झाली, ही लिस्ट तयार करायची आहे, ओके, त्या ब्राउझरला समजलं, पण ॲक्च्युली कुणाची डेफिनेशन लिहायची आहे ते त्याला सांगायला पाहिजे किंवा जी डेफिनेशन टर्म असेल ती त्याला द्यायला पाहिजे आणि त्याची ॲक्च्युअल डेफिनेशन काय आहे ही सुद्धा तिथं प्रोव्हाइड करावी लागते. मग याच्या अंडर 2 टॅग्स येतात. ज्या पद्धतीनं OL आणि UL याच्या अंडर तुम्हाला एकच टॅग दिला जातो की LI टॅग, त्याच पद्धतीनं इथं जी आहे डेफिनेशन लिस्ट त्याच्या अंडर 2 टाईप्सचे टॅग्स येतात. एक आहे DT टॅग आणि एक आहे DD टॅग. आता DT टॅग काय करतं बघा, DT टॅग इज यूज टू डेफिनेशन टर्म. आता आपल्याला डेफिनेशन कुणाची प्रोव्हाइड करायची आहे, ती एक टर्म इथं दिली जाते. मग ती टर्म कशामध्ये लिहिली जाते तर ह्या DT टॅगमध्ये लिहिली जाते आणि DL टॅगमध्ये काय लिहिलं जातं तर ॲक्च्युअली त्या टर्मची डेफिनेशन काय असणार आहे ती डेफिनेशन काय केली जाते इथं लिहिली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्याला तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो, राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे तिथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय आहे डेफिनेशन टर्म आहे आणि ज्याला तुम्ही ॲक्च्युअल त्याची डेफिनेशन लिहिता की इट इज अ प्रोसेस ऑफ गॅदरिंग क्रिएशन, ही जी आहे ती काय झाली त्याची ॲक्च्युअल डेफिनेशन झाली म्हणजेच काय झालं DD झालं. ही जी डेफिनेशन लिस्ट आहे ती डेफिनेशन लिस्ट बाकीच्या 2 लिस्टपेक्षा थोडीशी डिफरंट आहे. लक्षात आलं. याच्यामध्ये 3 टाईप्सचे टॅग वापरले जातात. एक आहे DL टॅग की जो काय स्पेसिफाय करतो की ही डेफिनेशन लिस्ट आहे, त्याच्यानंतर DT टॅग आणि त्याच्यानंतर DD टॅग. याचा यूज करून तुम्ही काय करू शकता डेफिनेशन लिस्ट तयार करू शकता. आता याचा जो फॉर्मॅट आहे तो आपण फॉर्मॅट बघूया की याचं स्ट्रक्चर कोणत्या टाईपचं आहे. आता डेफिनेशन लिस्ट जर पाहिली तर डेफिनेशन लिस्ट कशा टाईपची आहे तर याच्यामध्ये पहिल्यांदा काय आहे तुमचा ओपनिंग DL टॅग की जो काय स्पेसिफाय करतो ही काय आहे डेफिनेशन लिस्ट. ज्या पद्धतीनं आपण OL टॅग लिहितो किंवा UL टॅग लिहितो की जो काय स्पेसिफाय करतो ही जी लिस्ट आहे ही ऑर्डर आहे किंवा अनऑर्डर्ड आहे. त्याच पद्धतीनं ज्याला तुम्ही DL टॅग लिहिता त्याला तिथं काय स्पेसिफाय केलं जातं तर ही डेफिनेशन लिस्ट आहे. त्याच्या अंडर काय येतो तर DT टॅग येतो. पहिल्यांदा कोण येणार आहे DT की जिथं काय स्पेसिफाय करणार आहे तुम्ही डेफिनेशन टर्म. म्हणजे एखादी बायोलॉजी अशी तुम्हाला डेफिनेशन राईट डाऊन करायची असेल तर बायोलॉजी तुमचं कशामध्ये येणार आहे या DTमध्ये येणार आहे आणि नंतर DD टॅग येणार आहे. तो DD टॅग काय सांगणार आहे तर ॲक्च्युअल बायोलॉजीची डेफिनेशन काय आहे तर इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. ही बायोलॉजीची जी डेफिनेशन आहे ती कुठे येणार आहे हे DDमध्ये येणार आहे. लक्षात आलं तुमच्या की याचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा ज्याला तुम्ही डेफिनेशन लिस्ट तयार करता त्याला कोणकोणते टॅग्स जे आहेत ते कशा पद्धतीनं वापरले जातात. डेफिनेशन टर्म इथं कशाची डेफिनेशन लिहायची आहे ती टर्म झाली की DT टॅग हा क्लोज केला जातो. इथं DD टॅग ओपन करून ॲक्च्युअल तुम्ही डेफिनेशन प्लेस करायचे आहे आणि त्याच्यानंतर DD टॅग जो आहे तो DD टॅग क्लोज केला जातो आणि सगळ्यात शेवटी काय केला जातो DL टॅग क्लोज केला जातो. हे स्ट्रक्चर एकदा व्यवस्थित बघा. आता आपण काय बघणार आहोत तर याचे ॲक्च्युली एक्झाम्पल एक आपण बघणार आहोत किंवा एक प्रोग्राम बघणार आहोत की ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर ह्या डेफिनेशन लिस्टचा यूज केलेला आहे. इथं बघा एक एक्झाम्पल मी राईट डाऊन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल आपली जी काही डेफिनेशन लिस्ट आहे ती डेफिनेशन लिस्ट आपल्याला बघायला भेटते. इथं बघा एक्झाम्पल लिहिलेलं आहे. पहिल्यांदा आपला ओपनिंग टॅग कुठला असणार आहे तर HTML हा आपला ओपनिंग टॅग असणार आहे की जो काय स्पेसिफाय करतो हे पेज जे आहे ते HTMLचं पेज आहे. त्याच्यानंतर आहे आपला हेड टॅग.
हेड टॅगमधला सब टॅग कुठला येतो तर टायटल टॅग, की जिथं मी टायटल स्पेसिफाय केलेलं आहे डेफिनेशन लिस्ट, की जे टायटल माझ्या पेजवरती डिस्प्ले केलं जाईल. त्याच्यानंतर हेड टॅग इथंच क्लोज केला आहे आणि ॲक्च्युअल टॅग आता बॉडी कंटेंट जो आहे की जे मला वेब पेजवरती डिस्प्ले करायचं आहे तो बॉडी टॅग इथं काय झालेला आहे स्टार्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये मी H2 हा टॅग वापरलेला आहे. H2 कशासाठी वापरला जातो तर ज्याला एखादं हेडिंग तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल त्याला ह्या H2 टॅगचा यूज केला जातो. तिथं मी काय लिहिलं आहे तर एक्झाम्पल्स ऑफ डेफिनेशन लिस्ट या पद्धतीनं तिथं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय वापरलं आहे तर DL टॅग वापरला आहे. DL टॅग काय स्पेसिफाय करतो तर ही लिस्ट कशी आहे डेफिनेशन लिस्ट आहे. त्याच्यानंतर मी लिहिलेलं आहे DT म्हणजे डेफिनेशन टर्म, आणि इथं डेफिनेशन टर्म काय लिहिलेली आहे तर वेबसाईट, म्हणजे इथं मला कशाची डेफिनेशन राईट डाऊन करणं गरजेचं आहे तर वेबसाईट्सची डेफिनेशन राईट डाऊन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी DDमध्ये ॲक्च्युअल वेबसाईटची डेफिनेशन काय आहे ते राईट डाऊन केलेलं आहे. इट इज अ कलेक्शन ऑफ वेब पेजेस. इथं वेबसाईट लिहिलेलं आहे त्याची डेफिनेशन मी DDमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर माझं काय झालं तर हे DD इथंच कंप्लीट झालं. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे अजून एक टर्म मी घेतली की ज्याच्यामध्ये HTMLची मी डेफिनेशन लिहिणार आहे, म्हणून हा DT टॅग मी परत लिहिला. म्हणजे ज्या पद्धतीने आपण LI टॅग लिहितो, जेवढे आपल्याला एलिमेंट्स ॲड करायचे आहेत तेवढ्या वेळेला आपण काय करतो LI टॅग लिहितो. इथं सुद्धा जेवढ्या टर्म्सची तुम्हाला डेफिनेशन द्यायची आहे तेवढ्या वेळेला तुम्ही काय करू शकता हा DT आणि DD टॅग जो आहे तो राईट डाऊन करू शकता. DTमध्ये मी HTML लिहिलेलं आहे, म्हणजे मला काय करायचं आहे इथं आता HTMLची डेफिनेशन प्रोव्हाइड करावी लागेल. इथं मी DT म्हटलं, डेफिनेशन टर्म संपली. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे DD म्हणजे ॲक्च्युअल मला आता इथं HTMLची डेफिनेशन प्रोव्हाइड करावी लागेल. मी HTMLची डेफिनेशन काय लिहिली, इट इज हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज यूज टू क्रिएट वेब पेजेस. HTML काय आहे तर एक हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे की ज्याचा वापर करून आपण काय करू शकतो वेब पेजेस डिझाईन करू शकतो. याच्यानंतर मी काय केलेलं आहे हा DD टॅग संपवलेला आहे आणि माझा DL टॅगसुद्धा काय झालेला आहे फिनिश झालेला आहे. बॉडी टॅग कंप्लीट केलेला आहे. आता याचा आउटपुट काय येईल ते आउटपुट आपण बघूया. त्याच्यासाठी मी एक इथे एक्झाम्पल राईट डाऊन केलेला आहे प्रोग्राम DL लिस्ट नावाचा. आता हे दिसतंय कसं बघा. आता इथं बघा नंबरिंगसाठी कशाचाही यूज केला आहे का कशाचाच यूज केलेला नाही आहे. हे पहिलं आपलं जे हेडिंग दिसते एक्झाम्पल्स ऑफ डेफिनेशन लिस्ट हे मी कशामध्ये लिहिलं होतं तर H2 टॅग त्याच्यासाठी वापरला जात होता, म्हणून ते काय झालेलं आहे ॲज अ हेडिंग कन्सिडर करण्यात आलेलं आहे आणि म्हणून ते बोल्ड झालेलं आहे. त्याच्यानंतर मी काय केलं आहे तर डेफिनेशन लिस्ट हा टॅग सुरू केला. मग त्याच्यामध्ये मी पहिली डेफिनेशन कुणाची सांगितली तर वेबसाईटची सांगितली. मग वेबसाईट बघा कसं राईट डाऊन केलेलं आहे आणि त्याच्या खाली बरोबर काय केलेली आहे त्याची डेफिनेशन डिस्प्ले केलेली आहे. त्याच्यानंतर मी दुसरी डेफिनेशन टर्म वापरली HTML आणि त्याच्यासाठी त्याची डेफिनेशन इथं कोणत्याही नंबरचा यूज केला आहे का हो आपण नाही आहे. कुठेही आपल्याला नंबरिंग दिसतं आहे का ABCD किंवा 1 2 3 असं कुठेही आपल्याला नंबरिंग दिसत नाही आहे किंवा कुठेही आपल्याला बुलेट्स वापरलेल्या दिसत आहेत का नाही आहे. तर इथं काय केलं तर आपण डेफिनेशन लिस्ट वापरलेली आहे विदाऊट नंबरचा यूज करता किंवा विदाऊट बुलेट्सचा यूज करता सुद्धा आपण काय केलं तर या लिस्ट डिझाईन केलेल्या आहेत. म्हणजे या साईडला आपल्याला डेफिनेशन टर्म दिसते आणि या साईडला त्याची प्रॉपर डेफिनेशन आपल्याला तयार झालेली दिसते, म्हणून याला काय म्हटलं जातं तर डेफिनेशन लिस्ट. याचे जे काही आउटपुट्स आहेत ते आउटपुट्स केअरफुली बघत चला की त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युली जी डेफिनेशन लिस्ट आहे ती कोणत्या पद्धतीनं डिझाईन केली जाते. याचा कोड एकदा मी तुम्हाला परत रिवाईज करते.
हा याचा कोड आहे. आता याच्या कोडमध्ये बघा आपण काय काय केलेलं आहे. तर पहिल्यांदा हेडिंग टॅगमध्ये डेफिनेशन लिस्ट हे त्याला हेडिंग दिलेलं आहे आणि एक्झाम्पल्स ऑफ डेफिनेशन लिस्ट मी कशामध्ये लिहिलेलं आहे तर त्याच्यासाठी H2 टॅग वापरलेला आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल ऑफ डेफिनेशन लिस्ट जे आहे ते बोल्डमध्ये तुम्हाला दाखवण्यात आलं आणि त्याची साईज वाढवण्यात आली. त्याच्यानंतर हा माझा DL टॅग सुरू झालेला आहे. DL टॅगच्या अंडर कोण येतं आहे तर DT टॅग येतो आहे की ज्याच्यामध्ये मी वेबसाईट लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर DDमध्ये मी ॲक्च्युली त्याची डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन इथं प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्याच्यानंतर परत काय केलेलं आहे तर दुसरी मला डेफिनेशन द्यायची. अशा तुम्ही काय करू शकता नंबर ऑफ डेफिनेशन्स ॲड करू शकता. आता इथं आपण 2 डेफिनेशन्स दिले आहेत. तुम्हाला जर अजून एखादी डेफिनेशन ॲड करायची असेल तरीही सुद्धा आपण काय करूया ती डेफिनेशन ॲड करूया. इथं आपण बायोलॉजीची डेफिनेशन टाकूया. मग त्याच्यासाठी DT येणार. डेफिनेशन टर्म तुमची काय येणार तर बायोलॉजी /DT. मला फक्त बायोलॉजीची डेफिनेशन टाकायची आहे. आता बायोलॉजीची डेफिनेशन काय आहे बघा तुम्हा सगळ्यांना माहीत असेल. इट इज ब्रँच ऑफ सायन्स which deals with study of plants and animals. ही झाली आपली बायोलॉजीची डेफिनेशन. इथं डेफिनेशन कंप्लीट झाली की आपल्याला काय कंप्लीट करायचं आहे DD टॅग जो आहे तो कंप्लीट करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी DL टॅग की जो काय सांगतो की तुमची डेफिनेशन लिस्ट जी आहे इथं संपलेली आहे. आता आपण हे रन करून बघूया. इथं बघा तुमची बायोलॉजीची डेफिनेशन ॲड झाली. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता तर नंबर ऑफ डेफिनेशन टर्म्स लिहू शकता आणि त्याच्या खाली काय येणार आहे त्याची डेफिनेशन ॲक्च्युअल प्रॉपर डेफिनेशन येणार आहे. हे दिसताना सुद्धा तुम्हाला कसं दिसते तर प्रॉपर वेमध्ये हे दाखवलं जाते. म्हणजे इथं बुलेट्सचा वापर न करता किंवा नंबरचा वापर न करता सुद्धा वेबपेज तुमचं काय केलं जाते मोर अट्रॅक्टिव्ह टाईपनं डिझाईन केलं जाते. आता याला तुम्ही काय करू शकता तर बॅकग्राऊंड कलर जो आहे तो बॅकग्राऊंड कलरसुद्धा याला तुम्ही काय करू शकता सेट करू शकता. इथं आपल्याकडे बॅकग्राऊंड कलर सेट करण्यासाठी टॅग आहे BG कलर. इथं आपण जिथं बॉडी सुरू केलेला आहे बॉडी टॅग त्या बॉडी टॅगमध्ये आपण काय करू शकतो तर हा जो बॅकग्राऊंड कलर आहे बॉडी BG कलर इज इक्वल टू आपण इथं BG कलर काय टाकूया तर पिंक टाकूया. हा BG कलर याला सेट करूया. इथं काय करण्यात आलं तुमच्या वेब पेजला तो कलर देण्यात आला. म्हणजे हे तुम्हाला डिझाईन करणं जास्त डिफिकल्ट आहे का नाही आहे. एकदा तुमच्या लक्षात आले की हे टॅग्स कसे वापरायचे तर तुम्ही तुमचं वेब पेज कसं करू शकता तर मोर अट्रॅक्टिव्हसुद्धा वेब पेज तयार करू शकता. लक्षात आलं तुमच्या की 3 टाईप्सच्या जे लिस्टचे टाईप्स आहेत ते आत्ताच्या लेक्चरला आपण स्टडी केले. पहिला टाईप बघितला तो होता ऑर्डर्ड लिस्टचा. सेकंड टाईप जो आपण स्टडी केला तो होता अनऑर्डर्ड लिस्टचा आणि थर्ड टाईप जो आत्ता आपण स्टडी केला तो होता डेफिनेशन लिस्ट. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट एक बघायचा आहे तो आहे नेस्टेड लिस्ट. आता नेस्टेड लिस्ट म्हणजे काय हो तर ज्याला आपण नेस्ट म्हणतो त्याला तिथं काय केलं जातं तर एकामध्ये घुसवलं जातं किंवा तो गुंता तयार केला जातो. इथं आपल्याला काय करायचं तर नेस्टेड लिस्ट डिझाईन करायचे आहेत. म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे एक लिस्ट असणार आहे आणि त्याच्या अंडर आपल्याला काय करायचं आहे तर दुसरी एखादी लिस्ट आपल्याला ॲड करायची आहे. त्याला काय म्हटलं जातं नेस्टेड लिस्ट. आता ही नेस्टेड लिस्ट जी आहे ती कशी तयार केली जाते तर त्याच्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त लिस्टचा आपण काय करू शकतो यूज करू शकतो. मग त्याच्यामध्ये एक आउटर लिस्ट असणार आहे आणि तुमची दुसरी काय असणार आहे इनर लिस्ट की जी कुणामध्ये प्रेझेंट असणार आहे आउटर लिस्टच्या अंडर काय केली जाणार आहे ती तयार केली जाणार आहे. आता आपण त्याच्यासाठी एक्झाम्पल बघूया. नेस्टेड लिस्ट बघा. नेस्टेड लिस्ट म्हणजे काय तर ज्याला एखादी लिस्ट तुम्ही दुसऱ्या लिस्टमध्ये ॲड करता किंवा
दोन लिस्ट एकाच प्रोग्राममध्ये ज्याला तुम्ही तयार करता त्याला त्याच्यापासून काय तयार केलं जातं तर नेस्टेड लिस्ट डिझाईन केली जाते. आता ही नेस्टेड लिस्ट तयार कशी करायची बघा. त्याच्यासाठी तुमच्याकडं 2 किंवा 2पेक्षा 3 लिस्टचा तुम्ही यूज करू शकतो. म्हणजे मोर दॅन 2 लिस्ट तुम्ही काय करू शकता नेस्ट करू शकता. आपला प्रोग्राम जो आहे तो अगदी इझी स्वरूपाचा प्रोग्राम आहे. इथं आपण HTML टॅग सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर बॉडी टॅग आपला आहे. त्याच्यानंतर H2 हे आपण वापरलेलं आहे की जिथं आपण काय केलं आहे नेस्टेड लिस्ट हे एक हेडिंगचा यूज केलेला आहे. त्याच्यानंतर मी इथं बघा पहिली जी लिस्ट तयार केलेली आहे ही पहिली लिस्ट काय आहे तर OL टाईप इज इक्वल टू 1. म्हणजे माझी पहिली लिस्ट जी तयार होणार आहे ती पहिली लिस्ट कशी असणार आहे तर माझी ऑर्डर्ड लिस्ट स्वरूपाची लिस्ट असणार आहे. मग ह्या ऑर्डर्ड लिस्टमध्ये मी टाईप काय केलं आहे हो टाईप इज इक्वल टू 1 दिलेला आहे. टाईप इज इक्वल टू 1 म्हणजे काय तर तिथं नंबरिंग कसं केलं जाणार आहे 1 2 3 4 5 या पद्धतीनं तुम्हाला नंबरिंग दिलं जाईल. आता ह्या लिस्टमध्ये मी पहिला इलेमेंट ॲड केला आहे LIचा यूज करून. इंट्रोडक्शन टू IT हा एक इलेमेंट ॲड केलेला आहे. आता ह्या इलेमेंट नंतर मी काय इथं मेन्शन केलं आहे तर UL लिहिलेलं आहे. म्हणजे मी ह्या इलेमेंट नंतर काय केलेलं आहे एक नवीन लिस्ट डिझाईन केलेली आहे की जी कशी असणार आहे अनऑर्डर्ड टाईपची असणार आहे. मग ह्याचा टाईप काय दिलेला आहे मी सर्कल दिलेला आहे. म्हणजे ज्याला ह्याचे इलेमेंट्स डिस्प्ले केले जातील त्याला त्याच्यासाठी बुलेट्सचा यूज केला जाईल. म्हणजेच तिथं काय असणार आहेत सर्कल्स असणार आहेत. मग त्याच्यामध्ये मी 3 इलेमेंट्स ॲड केलेत. पहिला इलेमेंट आहे डेफिनेशन, दुसरा आहे डिफरन्स बिटवीन सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर आणि तिसरा आहे टाईप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. त्याच्यानंतर मी काय केलं आहे हा UL टॅग जो आहे तो UL टॅग बंद केलेला आहे. बघा इकडे म्हणजे माझी अनऑर्डर्ड लिस्ट इथं फिनिश झालेली आहे. पण मी ऑर्डर्ड लिस्ट जी आहे ती वरती स्टार्ट केलेली आहे. ती फिनिश झाली आहे का नाही आहे. मग कंटिन्यू माझी कुठली राहणार तर ऑर्डर्ड लिस्ट कंटिन्यू. त्याच्यानंतर मी काय केलं आहे ह्या ऑर्डर्ड लिस्टमध्ये दुसरा इलेमेंट ॲड केला आहे इंट्रोडक्शन टू DBMS. मग त्याच्यामध्ये मी परत काय केलेलं आहे तर UL लिस्ट तयार केली आहे. म्हणजेच परत एकदा मी अनऑर्डर्ड लिस्ट तयार केलेली आहे. त्याचा टाईप काय सांगितला आहे स्क्वेअर सांगितलेला आहे. मग इथं त्याच्यामध्ये 2 इलेमेंट्स ॲड केलेत डेफिनेशन ऑफ DBMS आणि ॲप्लिकेशन्स ऑफ DBMS. आता इथं मी UL कंप्लीट केलेलं आहे. ही माझी OL आउटर आहे ती कंप्लीट केलेलं आहे /body/HTML. याचं पहिल्यांदा तुम्ही आउटपुट बघा नंतर तुम्हाला ह्या प्रोग्रामची काय केली जाईल आयडिया येईल. पहिल्यांदा आपण याचं आउटपुट बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे याचं आउटपुट आहे. आता आउटपुटमध्ये तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्या खूप साऱ्या गोष्टी इथं काय होतील क्लिअर होतील. आता इथं काय केलेलं आहे बघा मी नेस्टेड लिस्ट हे काय वापरलेलं आहे एक हेडिंग वापरलेलं आहे. त्याच्यानंतर मी याची पहिली लिस्ट बघा इथं 1 तुम्हाला दिसते बरोबर आहे. 1ला काय दिलेलं आहे इथं इंट्रोडक्शन टू IT हे प्रिंट झालेलं आहे आणि त्याच्या अंडर हे 3 पॉईंट्स दाखवलेले आहेत. म्हणजे डेफिनेशन डिफरन्स बिटवीन हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर आणि टाईप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम हे 3 पॉईंट्स कुणाच्या अंडर आहेत ह्या 1च्या अंडर आहेत. त्याच्यानंतर ह्या जुन्याच लिस्टमध्ये किंवा आउटर लिस्टमध्ये मी नेक्स्ट इलेमेंट ॲड केलेला आहे की जो काय आहे इंट्रोडक्शन टू DBMS. आणि ह्या DBMSमध्ये मी परत काय केलेत तर हे 2 जे आहेत ते पॉईंट्स ॲड केलेले आहेत. म्हणजे जर आपली आउटर लिस्ट तुम्ही बघितली तर आउटर लिस्टला काय नंबरिंग आहे 1 आणि 2 हे आउटर लिस्टसाठी आपण नंबरिंग केलेलं आहे. आणि ह्या 1च्या अंडर परत एक नवीन लिस्ट तयार केलेली आहे. ह्या 2च्या अंडर काय केलेली आहे ही एक नवीन लिस्ट तयार केलेली आहे. म्हणजे इथं आपण काय केलेलं आहे तर एक आउटर लिस्ट वापरलेली आहे आणि एक इनर लिस्ट वापरलेली आहे. म्हणजे 2 लिस्ट इथं काय केल्या तर एकमेकांच्यामध्ये मिक्स केलेले आहेत किंवा यालाच आपल्या कम्प्युटरच्या भाषेमध्ये काय म्हटलं जातं तर नेस्टेड लिस्ट म्हटलं जातं. याचा कोड एकदा परत आपण रिवाईज करूया. हे आउटपुट बघितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही की ह्या लिस्ट कशा डिझाईन केल्या असतील. हे आउटपुट बघितल्यानंतर तुम्हाला समजायला पाहिजे की बाहेरची जी लिस्ट आहे ही ऑर्डर्ड लिस्ट वापरलेली आहे आणि याच्या आतमध्ये काय वापरले आहे तर
अनऑर्डर लिस्ट वापरलेले आहेत की ज्याच्यासाठी मी वेगवेगळे टाईप स्पेसिफाय केलेत. तुम्ही दोन्हींसाठी एक टाईपसुद्धा काय करू शकता, स्पेसिफाय करू शकता. पण मी इथं नंबर ऑफ प्रोग्राम्स तुम्हाला दाखवण्यासाठी काय केलं तर दोघांच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स स्पेसिफाय केलेले आहेत. त्याचे एक्झाम्पल आपण परत एकदा बघूया. हे बघा, इकडं काय केलेलं आहे, पहिल्यांदा आपला जो असणार आहे तो HTML टॅग सुरू केलेला आहे. बरोबर आहे. ज्या वेळेला आपण एखादं HTML पेज डिझाईन करतो त्यावेळेला आपला पहिला टॅग कोणता आला पाहिजे तर HTML टॅग हा आपला फर्स्ट टॅग आला पाहिजे. त्याच्यानंतर मी काय केलं आहे तर इथं टायटल टॅग जो आहे किंवा HTML नंतर जो हेड टॅग येतो तो हेड टॅग मी इथं स्किप केलेला आहे. हेड टॅग कसा आहे तर ऑप्शनल टॅग आहे. ज्यावेळेला तुम्हाला तो यूज करायचा असेल त्यावेळेला तुम्ही वापरू शकता, अदरवाईज तुम्ही तो काय करू शकता, स्किप करू शकता. मी इथं हेड टॅग वापरला नाही आहे. डायरेक्ट कोणता टॅग वापरला आहे माझा तर बॉडी टॅग वापरलेला आहे. आता ह्या बॉडी टॅगमध्ये मी एक हेडिंग दाखवलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला ते वेब पेज दाखवलं जाते त्यावेळेला तिथं काय दाखवलं जाते बघा तर नेस्टेड लिस्ट हे प्रिंट होते. बरोबर आहे. हे नेस्टेड लिस्ट जे आहे ते कशामुळं तुम्हाला तिथं प्रिंट झालेलं आहे तर इथं मी हेडिंगसाठी काय वापरलेलं आहे H2 टॅग वापरलेला आहे. म्हणून तिथं नेस्टेड लिस्ट तुम्हाला कसं झालेलं आहे, डार्क झालेलं आहे. त्याच्यानंतर मी इथं बघा काय केलेलं आहे तर OL टाईप, OLचा जो टाईप आहे तो काय केलेला आहे 1 स्पेसिफाय केलेला आहे. इथं OLचा टाईप मी काय दिलेला आहे 1 दिलेला आहे. त्यामुळं तुम्हाला काय होतं आहे तर ज्या वेळेला आपण याचा आउटपुट बघतोय ह्या आउटपुटमध्ये इथं 1 का प्रिंट झालं कारण इथं OL टाईप =1 दिलेला आहे. म्हणून इथं तुमचं काय झालेलं आहे 1 हे प्रिंट झालेलं आहे. मग त्याच्यामधला मी पहिला इलेमेंट कुठला ॲड केला तर इंट्रोडक्शन टू IT हा मी पहिला इलेमेंट ॲड केला. म्हणून इथं 1 प्रिंट झाल्यानंतर तिथं काय झालेलं आहे इंट्रोडक्शन टू IT आलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय केलं आहे बघा तर हे UL जे आहे UL टाईप सर्कल हे घेतलेलं आहे. UL टाईप सर्कलमुळं काय झालेलं आहे तर इथं आतमध्ये जी लिस्ट तयार झालेली आहे 1 2 3 इथं 3 इलेमेंट्स दिसत आहेत. त्याला जो सिम्बॉल आलेला आहे तो सिम्बॉल कशामुळे आलेला आहे तर ह्याचा टाईप मी काय घेतलेला आहे सर्कल घेतलेला आहे. त्यामुळे तो सिम्बॉल तिथं आलेला आहे. आणि लिस्ट कशी घेतली तर अनऑर्डर्ड घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी ह्या लिस्टमध्ये इलेमेंट्स ॲड केले. पहिला इलेमेंट आला डेफिनेशन, मग सर्कल पहिलं आलं, त्याच्या पुढे राईट डाऊन केलं डेफिनेशन. दुसरा इलेमेंट टाकला डिफरन्स बिटवीन सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर, तिथं डिफरन्स बिटवीन सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर आलं. तिसरा LI टाकला टाईप्स ऑफ OS, ॲटोमॅटिक तिथं टाईप्स ऑफ OS झालं. त्याच्यानंतर मी इथं बघा काय केलेलं आहे /UL म्हणजे माझी इथं जी लिस्ट तयार झालेली आहे ULनं सुरू केलेली ती लिस्ट कुठपर्यंत आहे तर इथपर्यंतच ती लिस्ट आहे. इथं माझं /UL झालेलं आहे. बाहेरची जी OL आहे ती संपली आहे का नाही आहे संपलेली. मग मी परत काय केलं तर परत मी LI टॅग वापरला इंट्रोडक्शन टू DBMS, इंट्रोडक्शन टू DBMS. मग इंट्रोडक्शन टू DBMS त्याच्यासाठी काय केला तर सेकंड नंबर आला. तो सेकंड नंबर का आला कारण आपली बाहेरची लिस्ट कुठली आहे ऑर्डर्ड लिस्ट आहे की ज्याच्यासाठी नंबरिंगसाठी आपण काय वापरलेलं आहे 1 2 3 नंबर वापरलेला आहे. म्हणून तिथं काय करण्यात आलं तर 2 हे प्रिंट करण्यात आलं. त्याच्यासाठी मी इलेमेंटला काय नाव देण्यात आलं इंट्रोडक्शन टू DBMS म्हणजे तिथं काय करा तर इंट्रोडक्शन टू DBMS प्रिंट कर. आता त्याच्या अंडर मी परत काय केलं UL टॅग वापरला आहे म्हणजे मी दुसरी अनऑर्डर्ड लिस्ट तयार केली की ज्याचा टाईप काय सांगितला आहे स्क्वेअर. म्हणून याच्या अंडर जे इलेमेंट्स ॲड केले त्याच्यासाठी तिथं सर्कल हा सिम्बॉल आला. त्याच्यानंतर मी इलेमेंटला नेम काय दिलेत तर डेफिनेशन ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, डेफिनेशन ऑफ DBMS पहिला इलेमेंट. सेकंड इलेमेंट ॲप्लिकेशन ऑफ DBMS म्हणून तिथं काय झालं तर ॲप्लिकेशन ऑफ DBMS जे आहे ते ॲप्लिकेशन ऑफ DBMS तिथं प्रिंट आऊट झाले. लक्षात आलं तुमच्या की नेस्टेड लिस्ट म्हणजे काय तर एका लिस्टमध्ये ज्याला तुम्ही दुसरी लिस्ट ॲड करता त्याला काय म्हटलं जातं तर नेस्टेड लिस्ट. अजून इथं मी थोडीशी लिस्ट तुम्हाला ॲड करून दाखवते म्हणजे तुमचं लक्षात येईल. आता ही UL इथं संपलेली आहे, OL आपली चालू आहे. मी
नेक्स्ट इलेमेंट OL मध्ये टाकते LI बेसिक्स ऑफ IT किंवा आपण SQL म्हणूया SQL/LI. आता ह्या SQL मध्ये मी परत अजून एक अनऑर्डर्ड लिस्ट वापरते UL टाईप इज इक्वल टू सर्कल. टाईप त्याचा मी सर्कलच ठेवते आणि याच्यामध्ये इलेमेंट्स ॲड करते LI DDL/LI DML आणि DCL. इथं मी /UL करते. आता बघा आपण काय केलं आहे तर ही जी आपली लिस्ट आहे ती लिस्ट अजून काय केलेली आहे एक्सपांड केलेली आहे. त्याच्यासाठी मी अजून एक इलेमेंट ॲड केला SQL नावाचा, म्हणजेच काय तर स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज. आता ह्या SQLमध्ये मी परत काय केलं तर UL टाईपचा यूज केला, म्हणजे परत मी काय केली तर एक अनऑर्डर्ड लिस्ट तयार केली. मग ह्या अनऑर्डर्ड लिस्टला टाईप काय दिला मी सर्कल दिला. म्हणजे ज्या पद्धतीनं मी पहिल्या लिस्टला टाईप सर्कल दिला होता त्याच पद्धतीनं या लिस्टचा टाईपसुद्धा मी काय केला सर्कल मेन्शन केला. त्याच्यानंतर याच्यामध्ये इलेमेंट टाकले DDL मीन्स काय तर डेटा डेफिनेशन लँग्वेज, DML मीन्स डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज आणि DCL म्हणजे काय तर डेटा DCL म्हणजे डेटा कॉम्प्लिमेंट लँग्वेज. या पद्धतीनं काय केलेले आहेत तर ह्या तिन्ही ज्या लिस्ट आहेत ह्या लिस्ट आपण तयार केलेल्या आहेत. आता इथं बघा, आता याचा आउटपुट बघूया आपण. सॉरी, हे सेव्ह करायचं राहिलं आपल्याकडनं. लक्षात आलं? बघा, आपण ती मगाची लिस्ट आपली एवढीच होती. आता आपण काय केलं तर अजून एक्सपांड केलं, म्हणजे SQL त्याच्यामध्ये ॲड केलं. DDL मीन्स डेटा डेफिनेशन लँग्वेज, DML मीन्स डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज आणि DCL मीन्स डेटा कंट्रोल लँग्वेज. हे 3 पॉईंट्स काय केले तर आपण याच्यामध्ये ॲड केले. आपली बाहेरची लिस्ट आहे तशीच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय केले तर इथं नंबर ऑफ लिस्ट जे आहेत त्या नंबर ऑफ लिस्ट आपण इथं तयार केल्या. लक्षात आलं तुमच्या की आजच्या लेक्चरला आपण काय काय पाहिलं तर डेफिनेशन लिस्ट जी आहे ती डेफिनेशन लिस्ट कशी डिझाईन केली जाते हे आज आपण आजच्या लेक्चरला पाहिलं. प्लस अजून काय पाहिलं तर नेस्टेड लिस्ट ज्या आहेत त्या नेस्टेड लिस्ट कशा तयार करायच्या हे पाहिलं. तुमच्या घरी जर तुमच्याकडे कम्प्युटर वगैरे असेल तर बुकमध्ये काही एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहेत किंवा प्रोग्राम्स तुम्हाला राईट डाऊन करून दिलेले आहेत. ते प्रोग्राम्स तुम्ही काय करा तर तुमच्या कम्प्युटरवरती ते टाईप करा आणि त्याचा आउटपुट जे आहे ते आउटपुट ॲज इट इज दिसतंय की नाही ते चेक करा. आजचं लेक्चर जे आहे त्याचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. नेक्स्ट कंटेंट जो असेल या चॅप्टरचा की ज्याच्यामध्ये आपण अजून इंटरेस्टिंग जे HTMLचे टॅग्स आहेत ते बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल की एखाद्या वेबपेजमध्ये जर तुम्हाला ऑडिओ इन्सर्ट करायचा असेल किंवा एखादा व्हिडिओ इन्सर्ट करायचा असेल त्याच्याशी रिलेटेडसुद्धा आपल्याकडं काय आहेत भरपूर सारे टॅग्स आहेत. मग ते जे आहे ऑडिओ इन्सर्टिंग आणि व्हिडिओ इन्सर्टिंग जे आहे ते आपण काय करणार आहोत नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. आजचं लेक्चर जे आहे आपलं ते आपण इथंच स्टॉप करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.